सुनबाई आणि परिचित दुकान म्हणजे दीपक प्रोव्हिजन, आशापुरी डेअरी, एक आशापुरी डेअरी मालेगाव. आमचे भाऊ येऊनही शिकले, आमचे मोठे भाऊ मालेगावला असतात. आणि आज आम्ही 70 ते 80 वर्षापासून हिरापूरहून बैलगाडी घेऊन चाळीसगावला आलो. चाळीसगावमध्ये आमचा जो परिवार आहे, आता कुठे कुठे डेरे टाकले, कन्नड, इकडे मालेगाव, इथं चाळीसगावमध्ये आमच्या डेऱ्या आहेत. पण आता सरांनी सांगितलं होतं की कोणाला कमी लेखू नये, कोणाला कमी लेखू नये, कोण कुठे कामात येईल हे जे सरांनी सांगितलं थोडक्यात, तर ते खरंच महत्त्वाचं आहे. कोणाला कमी लेखू नये, कोणी संस्कारात असेल, कोणी बुद्धीत असेल, कोणी प्रगतीत असेल, कोणाजवळ काय असेल हे कोणाला ठाऊक नाही, म्हणून कोणाला कमी लेखू नये. हे सरांनी जे सांगितलं ते अगदी मनपूर्वक सांगितलं आणि ते खरंच बोलण्यासारखं ऐकण्यासारखं आहे. जे लहान मुलींनी आता जे दिलं त्यांना काय कोणी काय म्हणू शकेल की ह्या बोलू शकणार नाही किंवा सांगू शकणार नाही, पण कोणामध्ये काय ज्ञान प्राप्ती कुठे आहे हे कोणी बघितलेलं नाही, म्हणून कोणाला कमी लेखू नये. हे माझे मिस्टर, मी दीपक प्रोव्हिजनवर जॉबला आहे, निंबा जन्म, आणि हे माझ्या आजा सासऱ्यांचं दुकान आहे, मी तिथं जॉब करते हे डेअरीवर. हे दोघांचा विशेष तुम्हाला सांगू का म्हणजे कमलेश दीपक शिवडे, बी फार्मसी प्लस MBA फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, सेकंड इयर पास होऊन आता तो जॉब करतोय. आणि मुलगी साक्षी दीपक शिवडे, ती पण जॉब करते, दोघं पुण्याला असतात. हे खरोखर व्यवसाय जर कष्ट आणि सचोटी असेल तर त्याचे प्रगती कशी होऊ शकते याचं एक चांगलं उत्तर तिथे आहे. कारण आज दीपक प्रोव्हिजन हे फर्म ज्योतिताई चालवतात, त्याच्या संचालिका ते आहेत, एकट्या सांभाळतात. आणि आबांनी एक नवीन संधी शोधली की चाळीसगाव कॉलेजचा तो 80 फुटी रोड, 100 फुटी रोड, 80 फुटी रोड आहे, एक नवीन वस्ती आहे. आणि अशा वस्तीमध्ये लोकांची गरज ओळखून त्यांनी ती संधी शोधली. आता आशापुरी डेअरी त्या ठिकाणी आहे आणि चांगला व्यवसाय त्या ठिकाणी व्यवसाय. भाऊबंदकी आणि भाऊबंद, लगन ना रोज खांबलेचं लावा कंद, आणि सांगू सासू सासऱ्यातले बलायला सगळ्या भाऊबंद, हे जे गाणं आहे लग्नामध्ये ते बरोबर आहे. आणि जे प्रत्यक्ष जे घडतं ते भाऊबंदकीशिवाय कुठलं काही घडत नाही, म्हणून कोणाला कमी लेखू नाही. माझे वडील लक्ष्मण जगन्नाथ शिरुडे, लाड शाखे वाणी समाज मंगल कार्यालय उपाध्यक्षपद मी आलेले आहे. आणि श्री कळंबेश्वर महादेव मंदिर हिरापूर अध्यक्षपद आहे, मी त्याचा सचिव आहे. श्री कळंबेश्वर महादेव मंदिर, मी माझा परिचय करून देतो. माझे वडील लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे, मोठा भाऊ सुनील लक्ष्मण शिरोडे, मोठ्या बहिणी भाग्यश्री सुनील शिरोडे, त्याचा मोठा मुलगा कौस्तुभ सुनील शिरोडे, हा MBBS करतोय, शेवटच्या वर्षाला आहे. त्याचा मुलगा पार्थ पुढे, त्याचा 2 नंबर मुलगा पार्थ सुनील शिरोडे. माझं नाव अभय लक्ष्मण शिरोडे, मी LICचा व्यवसाय करतो. नंतर माझी मिसेस सुवर्णा अभय शिरोडे, माझी मुलगी वैष्णवी अभय शिरोडे, ही BMS करते, सेकंड इयरला आहे आता. माझा मुलगा प्रथमेश अभय शिरोडे, तो बाहेर गेलेला आहे. नंतर माझा लहान भाऊ महेंद्र लक्ष्मण शिरोडे, त्याची पत्नी दीपाली महेंद्र शिरोडे, मुलगा लहान भावाचा ओम महेंद्र शिरोडे, मुलगी स्वरा महेंद्र शिरोडे. आता 10वीला होता, आता 10वी पास झाला, आता 11वीला गेलेला आहे. माझा मुलगा पण 11वीला गेला. अण्णा, खरोखर अभिनंदन या गोष्ट तुमच्या परिवाराच्या दृष्टिकोन आहे की आज तुम्ही लाडशे वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. पदापेक्षा तुमची कामाची पावती महत्त्वाची आहे. तुम्हाला जी समाजसेवेची आज आवड आहे आणि मला सांगायला एक विशेष आनंद वाटतोय की परिवारात एक गोष्ट शिवडे परिवार लक्षात ठेवा की एका वेळा परिवार दिसत असताना आज तिघही मुलं त्या ठिकाणी व्यवसाय करतायत. महापायदादा असेल, शिरोडे मेडिकलचं दुकान असेल, किंवा तिकडे शेवंत ट्रेडर्स नावाचं बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान असेल. हे करत असताना आज मुलांना संस्कारात आणि सुशिक्षित त्यांनी बनवलेलं आहे. एक मुलगा डॉक्टर होता, एक मुलगी इंजिनियर MBS वगैरे होते. म्हणजे खरोखर कौतुकास्पद ही गोष्ट आहे. या परिवारासाठी आपण शुभेच्छा देऊया. एक फोटो क्लिक करा. थँक्यू. मला एक मुलगा, 2 मुली. माझा मुलाचा आईस्क्रीमचा व्यवसाय गुरुगोविंद सिंग कॉलेज नाशिक येथे आहे. ही माझी पत्नी. मला 2 मुली, एक नाशिकला बिल्डर आहे जवाई, दुसरीचा आता संबंध जमलेला आहे, ती पण पुण्याला गेलेली आहे. धन्यवाद. माहिती आहे.
हिरापूर येथे रहिवासी आहे, लिमकाम हिरापूर. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा M.Com.सी करतोय पुण्याला, त्याचं नाव आहे सौरभ देवेंद्र शिरुडे. 2 नंबरचा मुलगा माझा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाला आहे, त्याचं नाव हर्षल देवेंद्र शिरुडे. आणि माझ्या मिसेसचं नाव आहे चंद्रकला देवेंद्र शिरुडे. तुम्ही हिरापूरला काय करता? हिरापूरला दुकान आहे का? हा माझं कृषी ठीक केंद्र. आहे, कृषी केंद्र आहे. माईक जवळ. मी प्रकाश जगन्नाथ शिरोडे, घोडेगाव. ही माझी मिसेस ज्योती प्रकाश शिरोडे. ही माझी मुलगी सृष्टी प्रकाश शिरोडे. ती आता तो कुणाल प्रकाश शिरोडे, तो 7वीला आहे. तुम्ही काय करता? किराणा दुकान आहे, घोडेगाव. चांगली आनंदाची गोष्ट आहे. माझ्या काकांचं नाव प्रवीण मधुकर शिरोडे. ते घाबरून हळूहळू. कृषी केंद्र आहे त्यांचं. माझ्या काकू पूनम प्रवीण शिरोडे. माझी पप्पा दीपक मधुकर शिरोडे. मम्मी मंजुषा दीपक शिरोडे. माझा भाऊ कुणाल दीपक शिरोडे. माईक जवळ घे. कल्याणी दीपक शिरोडे. चल, पप्पा काय करतात? किराणा दुकान. बरं, कुठे? हिरापूर. हिरापूर. आणि तू काय शिक्षण करते आता? आता 10वी झाला. बरं. मी काका काय करतात? कृषी केंद्र. कृषी केंद्र. कुठे? कुठे? फैजपूर आहे. अरे बाबा, चांगली गोष्ट आहे. आज एवढ्या लांबून आला तुम्ही सर्व, तर आनंद आहे. गणेश रोड, सूर्या कॉमन फॅब्रिक्समध्ये मी सेल्समनचं काम करतो. वडिलांचं नाव सुभाष निंबा शिरोडे, हे गणेश रोड येथे कटलरीचं दुकान चालवतात. आणि आईचं नाव आहे श्रीमंतदा सुभाष शिरोडे, ती गृहिणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. पंकजदादा आणि या परिवारासाठी एक कष्टमय आणि स्वाभिमानी जीवन जगणारा परिवार आहे. पंकजदादा सेल्समनच्या त्या ठिकाणी दुकानात काम करतात. वडील छोटंसं कटलरीचं दुकान. चला, तुमचा परिवार. माझं नाव विश्वजित जगन्नाथ शिरोडे. 8 वर्षांनी जगन्नाथ विश्वजित शिरोडे. माझा मुलगा इंजिनियर आहे पुण्याला. धन्यवाद. मंडळी बघा, पण यांच्या मुलांचं कौतुक आहे. आज कोणाचा मुलगा पुण्याला आहे, कोणाचा मुंबईला आहे, कोणी बाहेर शिक्षण करतोय. मी बाबूला दयाराम शिरोडे यांची मोठी सून आहे. आम्ही चाळीसगावला राहतो. आमचं आशापूर स्किल सेंटर आहे आणि मी VH पटेलला शिक्षिका आहे. माझा मुलगा प्रतीक विजय शिरोडे हा पुण्याला IT मध्ये इंजिनियर आहे. सुनबाई धनश्री प्रतीक शिरोडे, ती पण इंजिनियर आहे. निश्चितच अजय शिरोडेंचे जे मोठे भाऊ आहेत. आम्ही 2 भाऊ आहेत, सतीश रामकृष्ण शिरोडे, भारत रामकृष्ण शिरोडे. माझी मिसेस ललिता सतीश शिरोडे. 2 मुलं आहेत, रूपक सतीश शिरोडे, तन्मय सतीश शिरोडे. भुजबळ युनिव्हर्सिटीला 3rd इयरला IT इंजिनियर आहे. टेपचा व्यापार त्या ठिकाणी आहे. दर्शन सतीश शिरोडे फार्मसी 2nd इयरला आहे. भारत रामकृष्ण शिरोडे, रोहन भारत शिरोडे, सारिका भारत शिरोडे. मुलगा 9वीला आहे आणि मुलगी 12वीला आहे. फुले कॉलनीमध्ये यांचा किराणा व्यवसाय प्लस टेपचा व्यापार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आहे. दोन्ही भाऊ व्यवसाय करताना आईची अनमोल साथ त्यांना निश्चित आहे. जवळ इकडे बघा समोर. फोटो घ्या तोपर्यंत आणि परिचय पण चालू शकतो. चला इकडे बघा समोर. इकडे बघा, आपण लक्ष द्या इकडे. दीपक दादा आणि ज्योतिताईंचा परिचय झालेला आहे. त्यांच्या शेजारी श्रीमान नानासाहेब प्रभाकर लिंबा शिरोडे आणि ताईसाहेब. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित असलेले सुनील भाऊंना किती जणांपैकी मला माहिती नाही, पण आज या परिवाराचं एक वैशिष्ट्य की अतिशय कष्टमय जीवन. जसं दीपक चांगली पावती म्हणजे आज सुनील भाऊंचा आशापुरी डेअरी म्हणून त्या ठिकाणी मालेगावला एक मोठं फर्म आहे आणि मालेगावमध्ये नामांकित या ठिकाणी फर्म त्या ठिकाणी पाहायला पण आहे. ते 40गावचे पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थ 40 मालेगावपर्यंत पोहोचवण्याचं काम सुनील भाऊने केलेलं आहे. आणि आज बेनसेट त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय आहे. सोबत गणेशदादा आहेत, गणेशदादा शिरोडे.
यांचं आशापुरी डेअरी त्या ठिकाणी अभिनव शाळेच्या समोर बडगाव रोडला त्या ठिकाणी डेअरी आहे. म्हणजे हा परिवार किराणा डेपचा व्यापार याच्यासोबत या ठिकाणी दुग्ध व्यवसाय आणि दुग्धजन्य पदार्थ आणि सुनील भाऊंच्या बाबतीत एक मी या परिवारासाठी सांगेन की मालेगावला आशापुरी परिवाराचं ईश्वरी कुलस्वामिनी आशापुरी मातेची जय. मी उखाणा घेते. आशापुरी मातेच्या मंदिराला सोन्याचा कळस नितीन पंतांचं नाव घेते मला नाही आळस. विश्वनाथ रघुनाथ शिरोडे सटाणा त्यांचा परिवार त्यांचे मोठे बंधू संजय विश्वनाथ शिरोडे, मोठ्या बहिणी रंजना संजय शिरोडे, यांना 2 कन्या आहेत. एका कन्याचं लग्न झालं आहे, लहान कन्या CA करते. मी नितीन विश्वनाथ शिरोडे स्वतः, माझी धर्मपत्नी अंजली नितीन शिरोडे, चिरंजीव अनिकेत नितीन शिरोडे हा BCom झालेला आहे, एका CA कडे प्रॅक्टिस करतोय. लहान कन्या आहे ती FIBCSला आहे. तुम्ही सटाणाला काय करता? मी स्वतः आमच्या मोठ्या बंधूंचं दुकान आहे. मी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचं कलेक्शनचं काम करतो. बिक्री हिरापूरून सटाणा जाणं नियोजन कसं झालं? ते अगोदर वडील वगैरे गेले होते तिकडे? वडील निश्चित म्हणजे त्यानिमित्तानं तुम्ही हिरापूर सोडून सटाणाच व्यवसायासाठी गेले. चांगली गोष्ट, अभिनंदन. चला आपला हिरापूरकर परिवार सटाणा देखील आहे. बरं वाटतं तुला आपला ऐकूया परिचय. वडील सूर्यकांत चंद्रराव शिरोडे, आई प्रमिला सूर्यकांत शिरोडे, मोठा भाऊ प्रशांत सूर्यकांत शिरोडे, बहिणी रेखा प्रशांत शिरोडे. प्रशांत शिरोडे यांना 3 मुलं आहेत, 2 मुलं 1 मुलगी. विशाल सूर्यकांत शिरोडे. तुम्ही काय करतात व्यवसाय? प्रायव्हेट. कुठे? पुण्याला आहे. बरं. आणि भाऊ पुण्यातच आहे. अरे वा, चांगले कौतुक आहे. दोघं भाऊ पुण्याला त्या ठिकाणी व्यवसाय पुण्याला आहे. मोठ्या भावाच्या मुलीचं नाव तेजस्विनी प्रशांत शिरोडे, मोठ्याचं ओम प्रशांत शिरोडे, बारका साई प्रशांत शिरोडे. माझी मुलगी वैष्णवी विशाल शिरोडे, बारकी अनुजा विशाल शिरोडे. चांगले काका काकू तुम्ही भाग्यवान आहे की तुमचे नात नव्हते गोड आहे. म्हणजे खूप चांगले पुढे जातील, शिक्षणातही निश्चित त्या ठिकाणी जातील. तुम्हाला संपूर्ण परिवाराला शुभेच्छा. मिसेस माधुरी विशाल शिरोडे. जॉब करता काही? सांगा ना ते. माधुरी विशाल शिरोडे. नोकरी का टोकरी? कुठे? प्रायव्हेट कंपनीत. आनंदाची गोष्ट आहे. माझे वडील उमाकांत शामराव शिरोडे, आई शोभा उमाकांत शिरोडे, भाऊ भूषण उमाकांत शिरोडे, मी गणेश उमाकांत शिरोडे. भाऊचं लग्न, भाऊ बहिणी आहे त्या सर्व्हिसला आहे माहेरी, तर त्यांचं नाव अंजली प्रकाश शिरोडे. त्या भाऊला एक मुलगी आहे अभिज्ञा भूषण शिरोडे आणि एक ताई आहे ती उल्हासनगरला दिली आहे. आणि लहान काका आहेत राजेंद्र शामराव शिरोडे. त्यांना एक मुलगा आहे कल्पेश राजेंद्र शिरोडे. गणेश भाऊ तुमचा व्यवसाय सांगा. माझं गायत्री कॉम्प्लेक्समध्ये पूजा साहित्य आणि गिफ्टचं दुकान आहे. गणेश पूजा भांडार म्हणून त्या ठिकाणी दुकान आहे. हे ह्या दुकानाचं वैशिष्ट्य तुम्हाला मंडळी असं सांगतो की कुठल्याही आपल्याकडे धार्मिक पूजा असेल तर या पूजेचं परिपूर्ण साहित्य गणेश भाऊच्या दुकानात मिळतं. म्हणजे हळदी कुंकाच्या पुड्यांपासून हळदी कुंकापासून अक्षता असेल तर तुमची मूर्ती त्याचे सजावट काही असेल पूजेच्या संदर्भातलं इत्यंभूत म्हणजे 1 रुपयापासून तर 1000 रुपयाच्या वस्तू पण. शिरोडे. माझं नाव शशिकला अमोल शिरोडे. मी राहायला पुण्याला आहे. कुठे? पुण्याला आहे. माझी मुलगी अश्विनी अमोल शिरोडे. अमोल दादा काय करतात? बरं. पुण्याहून खास करून आले आपल्या परिवारातील एक सदस्य आहेत आणि खास करून आले पुण्याहून आलेले आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. अजून एक राहिले का? इकडे समोर आहे.
इकडे बघ येत मी शंकर बेनीराम शिरोडे यांची नात सून बापू शंकर शिरोडे हे माझे सासरे आणि त्यांची मिसेस पुष्पा बापू शिरोडे आणि माझे मिस्टर नितीन बापूराव शिरोडे हे माध्यमिक विद्यालय गणेशपूर येथे शिक्षक कार्यरत आहे आणि माझे नाव वैशाली नितीन शिरोडे. माझा मुलगा आर्यन नितीन शिरोडे, माझी मुलगी अनुष्का नितीन शिरोडे आणि हा माझा दिरांचा मुलगा आहे लहान. तुमच्या मिस्टरांचं नाव काय सांगितलं? नितीन बापूराव शिरोडे. नितीन बापूराव शिरोडे. सध्या ते आपल्या सर्वांना माहिती असेल जनगणना चालू आहे, ते राष्ट्रीय कार्य आहे. या राष्ट्रीय कार्यात ते सध्या ते सेवा बजावतात म्हणून आलेले नाही, पण त्यांच्या वतीने हा परिवार आलेला आहे. यांच्यासाठी जोडणार टाळावाच बोलायचं की ठीक आहे. एक मिनिट. तो हा ज्यांनी कार्यक्रम काकांनी कार्यक्रम केलेला आहे राघव. त्यांनी खूप छान ही जी व्यवस्था केलेली आहे, खूप त्यांना धन्यवाद. आणि हा परिवार जो आलेला आहे तो खूप इतका छान परिवार आहे, खूप समाधान वाटतं या परिवारामध्ये येऊन. आणि असेच ज्याही सुना येतील त्या भाग्यवान असतील की शिरोडे परिवार हा त्यांना एकमेव परिवार छान मिळाला. शिरोडे परिवार त्यांना सर्व भाग्यवानच आहे. त्यामुळे अनुभव असायला तुम्हाला तुम्ही पण सुना आणलेल्या आहेत. सुना ज्या नवीन पण येतील तुम्ही पण भाग्यवानच आहात. तुम्ही शिरोडे परिवाराच्या सुना आहात. निश्चित 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 निश्चित. इकडे बघ रे. हा तुम्ही बघा इकडे. फक्त एक 5 मिनिटं शांतता बाळगूया, कोणी बोलू नका. बघा मंडळी, खरोखर एक चांगला परिवार आहे. या परिवाराला मी एकच सांगेन की सर्वांनी एकच संघ राहा, कुठल्याही प्रकारचं मनात किंतु परंतु ठेवू नका. सुख दुःखामध्ये निश्चित एकत्र या आणि एकत्र खूप मोठी ताकद असते. बघा, किती पैसा किती श्रीमंती जरी असलं तर शेवटी आपल्याला भावनिक आधार महत्त्वाचा असतो. कोरोनाने आपल्याला शिकवून दिलाय. कोणाकडे किती पैसा होता, कोण किती श्रीमंत होता, काही तिथं चाललं नाही कोणाचं. तिथं मात्र एकमेकाला जो भावनिक सपोर्ट करणारा होता, भावनिक इमोशनल त्या ठिकाणी जो सपोर्ट होता तो महत्त्वाचा होता. तो सपोर्ट फक्त आणि भाऊबंधांकडूनच म्हणजे परिवाराकडून मिळू शकतो. म्हणून असा परिवार तुम्ही एकत्र राहा. त्याला कारण असं आहे, पैशाची गरज भासली तर ते व्याजाने मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजूनही सुरू झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलवता दुःखाचे सामील होतात. तेच खरे आपले असतात आणि तेच खरे आपले भाऊबंद असतात, हे मात्र लक्षात ठेवा. मी ज्येष्ठांसाठी फक्त 2 मिनिटं एक कवितेच्या काही ओळी आहेत ज्येष्ठांसाठी. अण्णासाहेब पुढे, माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. वाक्य नीट ऐका. माणसाने वय वाढल्यानंतर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. वय वाढणे हा निसर्ग क्रम आहे, म्हणून आपण स्वतःला म्हातारे झाले असं म्हणू नका. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधित असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतं. म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतं. म्हातारपण लपवासे वाटते, तर ज्येष्ठत्व दाखवावं लागतं. म्हातारपण अहंकारी किंवा हे हेकेखोर असतं. जसं म्हातारपणी ज्येष्ठांचा स्वभाव थोडा चिडखोर असतो बघा. म्हातारपण अहंकारी आणि हेकेखोर असतं, तर ज्येष्ठत्व मात्र अनुभव संपन्न आणि विनम्र संयमी असतं. विचारले तर ज्येष्ठ व्यक्ती सल्ला देते वा सुचविते. म्हातारपण तरुणांच्या जीवनात लुडबुड करते, तर ज्येष्ठत्व तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते. म्हातारपण आमच्या वेळी असं होतं अशी किरकिर लावते, तर ज्येष्ठत्व बदलत्या काळाशी जोडून घेत असते. म्हणून त्या ठिकाणी म्हाताऱ्याने होता ज्येष्ठ व्हा ही सूचना विनम्र त्या ठिकाणी प्रार्थना करतो. म्हणून ज्येष्ठांनो, मानाने आनंदाने समाधानाने जगा. तुमचा अनुभव हा व ज्ञान सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाला आणि समाजाला द्या. मितभाषी व्हा. जीवन आनंदी व सुंदर आहे. जगाबरोबर जगण्याचा प्रयत्न करीत जा. या ठिकाणी ही विनंती या ठिकाणी ज्येष्ठांसाठी करतो. आणि शेवटचे औपचारिकता या ठिकाणी ऋणनिर्देशन. आत्ता हा सुंदर गेट टुगेदरचा कार्यक्रम देखील त्याला यशस्वी करण्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोणत्याही उद्दिष्ट पूर्ततेसाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य आवश्यक असते आणि हा समारंभ देखील त्याला अपवाद नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त होतो. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा आनंददायी झालाच नसता. म्हणून उपस्थितीबद्दल सर्वांनी त्या ठिकाणी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज चाळीसगाव शहर
व्यतिरिक्त हिरापूर गावातून आणि पुणे, नाशिक, सटाणा, मालेगाव अशा विविध गावांनी या ठिकाणी सर्व तुम्ही भाऊबंद एकत्र आलात, ही खरी ताकद आहे. अशी ताकद तुमची कायमस्वरूपी एकत्र राहो ह्या साऱ्या शुभेच्छा देतो. आणि यानंतर एक पोटपूजेच्या अगोदर त्या पोट थोडं रिकामं झालं पाहिजे म्हणून अगोदर थोडी एक 10-15 मिनिटाची संगीत खुर्ची होणार आहे. आणि संगीत खुर्ची झाली की छानपैकी सर्वांनी जेवणाचा आनंद घ्या. आणि जेवणाचा आनंद झाल्यानंतर मग आयोजकांचं ज्याप्रमाणे नियोजन असेल त्या पद्धतीने पुढे कार्यवाही करायची. आपल्या सर्वांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी संवादाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण करतो. आपण थोडी संगीत खुर्ची खेळूया म्हणजे नाश्ताही जिरेल आणि मग छानपैकी जेवण करूया. सूचनानव्हे एक चांगलं सुंदर असं निमंत्रण सर्वांसाठी आहे. अण्णासह लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे हिरापूरकर यांचा श्री गंगापूजन व मधुरतुरा सोहळा दिनांक 18 जून गुरुवार रोजी 40 गावी राजपूत मंगल कार्यालय इथं संपन्न होणार आहे. मी पुन्हा सर्वांना आठवण करून देते तसं आपल्याला ग्रुपवर सर्वांना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिकेद्वारे मिळणार आहे. या निमित्ताने त्या ठिकाणी सांगतोय दिनांक 18 जून 2026 गुरुवार रोजी राजपूत मंगल कार्यालय 40 गाव ते अण्णासह लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे यांचा गंगापूजन आणि मधुरतुल्याचा कार्यक्रम परिवाराच्या आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी 6 ते 8 वाजता होम हवन पूजन होईल. 9 ते 10 गंगापेठ आणि शोभायात्रा होईल. त्यानंतर संगीतमय कार्यक्रम सकाळी 10 ते 12 वाजता त्या ठिकाणी होईल. मधुरतुला 12 ते 1 वाजता आणि भोजन दुपारी 11 ते 3 पर्यंत हे कार्यक्रम चालू असताना भोजनाची व्यवस्था आहे. तेव्हा या सर्व आपल्या परिवारातील अण्णांचा कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोन सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित जाऊन या कार्यक्रमाचा आनंद तर घ्यायचाच आहे आणि अनमोल असं सहकार्य देखील त्या ठिकाणी असायचं आहे. ज्यांना पत्रिका सर्वांना पोच होते समजा अनावधाने कोणी राहिलं असेल तर कृपया लक्षात आणून द्यावं ही विनंती करतो आणि सर्वांना सादरपूर्वक निमंत्रण देतो. यानंतर मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे
झुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे रेडी समोर बघायचं सगळ्यांनी आपल्याला मी तुम्हाला तेच विचारेल आजचा कार्यक्रम कोणाचा का होते बेभान कसे गहिवरते
हे झालं 1+ जोड 1+. आवाज वाढता. प्रतिसाद द्या, महिलांना प्रतिसाद द्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. नाही, आऊट झाला. मधून गेला तुम्ही. आऊट. मागे. महिलांनी एका मागे एक चला. गोंधळ करू नका. वा 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 छान. मस्त चाललंय ना आमच्या नानीने. छान झाली. संगीतमय कार्यक्रमात आनंद घेत आहे.
हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी निष्ठा, निष्ठेत असावी कृती, कृतीत असावी भारताचा नाम अति आनंद होतो मला. वा 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 छान 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 वा वा काकू वा. शिवराच्या मेळाव्या दिवशी सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण म्हणते वासरी, विशालरावांचं नाव घेते सुखी आहे सासरी. Thank you.
तिरुपतीचे बालाजी शिवण्याचे साई राजेंद्र पंताचं नाव घेते दर्शनाची आई.
हो मागासारखा थोडं तुम्ही
हिरोईन दिसते हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागली पण बनवत दाखवी हिरोईन माझी जास्ती तू माझी जास्ती तुझा समजलं तुझ्या मनात घेतले लोकेशन ती बोली नाचते कोमाने नाचते पैसा बांगडी हिऱ्याची रांगडी मुलगी काळी चांगली खंड पुण्याचं कंटेंट पुरी करी तुझी हळद कविश नको करू शंकरास आता मागच्या राऊंडमध्ये विजेते झाले आणि हे
थोडा मुलगा वरती करायचा आहे. नाव सांग. चिटिंग आहे, चिटिंग आहे.
नाही ह्या दादाच्या जागेवर हा रोड त्याच्या शांताबाई